ग्रामीण धमाका 18 जानेवारी ते 24 जानेवारी फलंदाज पाठवा झाला मैदानावर 18 जानेवारी ते 24 जानेवारी रंगणारी स्पर्धा आयोजक ॲडव्होकेट मनोज कुमार नारायण शिंदे श्री तुषार नारायण शिंदे आणि स्पर्धेचे एकूण प्राइस जर पाहिली तर आपण तब्बल 5 लाख रुपये असेल एकूण प्राइस प्रथम क्रमांक 2 लाख. चला आता आपण मैदानाकडे वळूया. मैदानाकडे डिसायडर मॅच क्वालिफायर सामना अफाट आयुष्या मैदानी तू येशी वेळोवेळी डाव तुझा टाकून तू जमविशी तू खेळी काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी भोवताली जेव्हा जोतो फासे टाकी मागे टपला यष्टी रक्षक उधळण्यात तुझा डाव त्याला चुकवशील तर मिळेल तुझला धाव चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला हुकला तो संपला. कारण आज जर हुकला तर संपणार कारण 365 दिवसानंतर येणार आहे ती म्हणजे श्री धावीर महाराज चषक 2025 आणि आज दोन्ही संघांना दिव्य शुभेच्छा. प्रेक्षकांकडून यूट्यूब व्ह्यूवर्स जे सगळे प्रेक्षक आज जुळलेले आहेत ड्रीम्स क्रिकेट लाईव्ह वर त्यांचंही करूया स्वागत. संपूर्ण आयोजन कमिटीची मेहनत अंतिम सामना आजच्या या तिसऱ्या दिवसाचा एका बाजूला खामजाई खाम श्री जोगीदेव पोस्टाची वाडी विरोधात आर के गवळवाडी खारापटी. सलामीचे दोन्ही फलंदाज सलामीला दाखल होत आहेत रोहन सानप आणि योगेश लोटनकर आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय सनील वरणकर. टॉस जिंकल्यानंतर आजच्या दिवसामध्ये 3ही टॉस आर के गवळवाडी खारापटीने जिंकलेत. मॅच ऑन होते. संध्याकाळचं सत्र हळूहळू खेळाडूंच्या सावल्या लांब होत असताना आपण पाहतोय झेंडे खूप वेगाने म्हणजे ऑन साइडला इमाजी जर फटके आले तर हवेच्या वेगाने जातील. पंचाचा इशारा P1 चा स्ट्रायकर एंडला रोहन सानप. पोस्टाची वाडी प्रत्येक विकेटसाठी 100 आणि हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक निखिल वरणकर याच्यासाठी निखिलजी वरणकर यांच्याकडून सनील साठी. इथे मात्र पहिल्याच बॉलवर अगदी आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑफसाइडला चेंडू आलाय तो म्हणजे शॉट थर्डमॅन मध्ये एकच धाव आली आहे. आज दुहेरी भूमिका हिमाजी बजावत आहेत. खूप लांब वरून 30 यार्ड सर्कल वरून धावणे सज्ज सनील वरणकर राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र आडव्या बॅटचा तडाखा आलाय चेंडू डीप मध्ये जातोय डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मिड विकेटला चेंडू फेक केलाय तो म्हणजे विकेट किपर कडे. इथे मात्र दुहेरी अंक आलाय 2 धावा धावफलकावर आल्यात. सिंगल सिंगलने दोन्ही फलंदाजांनी आपापलं खातं उघडलंय. खेळपट्टी अतिशय सुंदर आहे. खेळपट्टी बनवणारे जे हात आहेत त्यांचं खरंच कौतुक करूया. मला आठवण येते ती म्हणजे बेब्रॉन स्टेडियमची वानखेडे स्टेडियमची अतिशय चांगली खेळपट्टी या मैदानावर आपल्याला बघायला मिळाली आहे. 6 दिवस ही खेळपट्टी तुमचं स्वागत करेल. इथे मात्र फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न एक धाव आली आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक असल्या कारणाने जास्त इथे मात्र पंचांनी रेफर केलंय की बॉल कुठे डिलिव्हर झालाय. तिसऱ्या पंचांची केली आहे मागणी. तिसरे पंचांची मागणी इथे होत आहे. अगदी तंत्रशुद्ध सगळ्या गोष्टी आणि प्रत्येकाला योग्य सन्मान योग्य न्याय मिळावा यासाठी 3ही आमचे पंच अगदी तयारीत आहेत. इथे मात्र पंचांनी रेफरल केले अतिशय सिनियर पंच.
डिसिजन पेंडिंग. रोहन आणि योगेश ही जोडी मैदानावर. 3 धावा धावफलकावर ऍड झालेत. एकूण 3 सिंगल्स आलेत. रोहा तालुक्यातील टेनिस क्रिकेट विश्वाचा मानाचा चषक 13व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी ही स्पर्धा दहावीर चषक 2025 दिनांक 4 ते 9 जानेवारी दरम्यान फेअर डिलिव्हरी. इथे मात्र आपण पाहतोय दोन्ही खेळाडू अगदी सज्ज झालेत. उजव्या हाताचे खेळाडू सावली तर दीर्घ झाली आहे. इथे मात्र या स्टेडियमवर श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रोहा क्रीडा संकुल भुवनेश्वर निवी आणि इथे मात्र वेगावर झालाय स्वार. बांधुनी स्वप्नांची शिदोरी झालोय वाऱ्यावरती स्वार. आज करूया आक्रमण आणि करूया हे क्षितिज पार. पहिला षटकार आजच्या इनिंग मधील. चेंडू घेतला आउटसाइड ऑफ स्टंप होता. अगदी चेंडूला घेऊन हा षटकार खेचलाय. इथे मात्र एक षटकार आल्यानंतर विश्वास त्याला दुणावलाय. तो सांगतोय थांबली ना सूर्य कधी थांबली ना धारा, या धुंद वादळांना कोठला किनारा. इथे मात्र योगेश बॅक टू बॅक 2 मोठे फटके खेचतोय आणि सलगचा आलाय दहावीर महाराज षटकार. अगदी वन साइडेड हिरो आहे, कारण पहिल्या 3 बॉल मध्ये सनीलने फक्त 3 धावा खर्च केले होते आणि त्यानंतर आजच्या दिवसामधील सलगचे 3 षटकार आपल्याला बघायला मिळाले. हेच यश आहे दहावीर महाराज चषकाचं. 21 वर जाणारा हा आकडा. रोहन सानप 2 वर खेळतो, योगेश खेळतो 19 धावांवर. 4 बॉलचा त्यांनी सामना केलाय. याचसाठी केला होता अट्टाहास की शेवटच्या क्वालिफायर मॅच साठी तो क्षण आमच्यासाठी गोड व्हावा, आणि हेच आयोजन कमिटीचं मुख्य यश आहे. अगदी आपण बघतोय टीव्ही स्क्रीनवर दहावीर महाराजांची छबी आणि अगदी सगळ्या प्रेक्षकांना कोंदण ठेवणारी स्पर्धा. फिक्र को छोड़ फिक्र से होता है क्या, रख भरोसा खुद पर फिर देख होता है क्या. पारी की पहली ओवर समाप्त. 21 रन बने हैं. आक्रामक तैयारी के साथ अब नए गेंदबाज आते हुए सौजन्य थोड़ी से वार्म अप करते हुए काफी तेज लंबा रनअप उनका है. कहीं ना कहीं हमें याद होती हुई जहीर खान की, आशीष नेहरा, ये गेंदबाज शार्दुल ठाकुर हो, हार्दिक पांड्या हो, जसप्रीत बुमराह हो, लंबे रनअप के साथ गेंदबाजी करते हैं.
पैर में चोट होने की वजह से खुद ही ये ओवर नहीं करेंगे। अब सौजन्य को पता है कि उनके लेफ्ट पैर में थोड़ी सी दर्द है, थोड़ा सा इंजरी है, इसलिए वो तेज गेंदें नहीं कर पाएंगे। इसलिए अब एक उनकी जगह पर नए गेंदबाज, क्योंकि उनको पता है कि टीम के लिए जरूरत है, अगर एक दो खराब गेंदें पड़ती है तो 21 रन आए हैं, उसके बाद संघर्ष जारी रहेगा। फर्स्ट एड की जरूरत इस ओवर के बाद। पारी की दूसरी ओवर प्रजेश, ये भी तेज कदमों के साथ, थोड़ा स्पीड अप कीजिए। अब शाम ढलती हुई, ये शाम मस्तानी मदहोश किए जाए, लेकिन ये शाम और ये चाय। फिर से हाफ आर्म पुल किया था, गेंद बिल्कुल हार्ड लेंथ पर डिलीवर हुई थी। एक रन और दूसरे की मांग। ए भाई जरा देख के चलो, आगे भी नहीं पीछे भी। राज कपूर का वो गाना हमें याद आता हुआ। कामजाई खामश्री जोगिरदेव पोस्टाची वाड़ी वर्सेस आरके खारपटी गौलवाड़ी, ये दो टीमों के बीच आज का संघर्ष क्वालिफायर मैच है मैदान पर। यहाँ पर बढ़िया गेंद डिलीवरी की थी, हल्के हाथों से फ्लिक किया था, गेंद जाती हुई शॉर्ट मिड विकेट पर। एक रन, कमाल की ये रनिंग बिटवीन द विकेट। धीरे धीरे ये रन आगे बढ़ते हुए रनों की संख्या जाकर पहुंची है 23 रनों पर, 23 ऑन बोर्ड। 1.2 ओवर के बाद रोहन सानप 3 पर और योगेश 20 की योगदान पर 23 ऑन बोर्ड। फिर से आउटसाइड ऑफ स्टंप खींच कर खेल दिया ऑन साइड पर, कैच ड्रॉप। फिर भी रनआउट का मौका मिलेगा क्या, नहीं, अंपायर का इशारा आना बाकी। खराब क्रिकेट ये बल्लेबाजों द्वारा। आउटसाइड डी ऑफ स्टंप थी, ऑन साइड पर मोड़ दिया था, लॉन्ग ऑन पर कैच ड्रॉप भी हुई थी, लेकिन थ्रो हुआ अंतिम क्षणों में। और तब तक दोनों ही बल्लेबाज तू मैं कर रहे थे, तालमेल की कमी थी। रनआउट होगा या नहीं, यह डिसीजन अंपायर द्वारा हमें देखने को मिलेगा। नॉट आउट, नॉट आउट, ये पूरा करता हुआ ये रन हमें नजर आता हुआ। सिंगल यहां पर पूरी की है कैच ड्रॉप होने की वजह से। ट्वेंटी 4 रन बोर्ड। सचिन का ये आंकड़ा आउटसाइड ऑफ स्टंप, गेंद को खींच दिया है लॉन्ग ऑन पर। 25 जून, और ये अंपायर का इशारा, ओवर द क्रीज, नो बॉल। फ्री हिट, ये देखिए फ्री हिट की अगर हम बात करें तो फ्री की गेंदे और फ्री का राशन सब लेना चाहते हैं। फ्री हिट का बॉल, उसी गेंद पर आप आउट नहीं हो सकते। हैंडल द बॉल टॉयस, हिट द बॉल और रन आउट। इस बार टो पर गेंद लगी है, फ्री हिट है, एक ही रन। आज थोड़ा सा लेजी क्रिकेट इमाजी हमें नजर आता हुआ, जो स्पोर्टिंग स्पिरिट खिलाड़ियों में चाहिए वो कहीं ना कहीं कम नजर आता हुआ शाम का समय। और शाम का समय उत्साह से उतना भरा नजर नहीं आ रहा है। 27 रन आते हुए पारी की ये दूसरी ओवर, काफी रंजकता रोचकता भरी रहा है आज का दिन। काफी उलटफेर हमें देखने को मिला, 5 खिलाड़ी 40 के नजदीक पहुंचे, एक भी खिलाड़ी का अर्धशतक अभी भी नहीं पूरा हुआ, 3 दिन अभी भी शेष हैं। यहां पर ओवर पिच गेंद थी, खींचकर मार दिया उसे डीप मिड विकेट पर। पीछे फील्डर तैनात है, एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। यहां पर बल्लेबाजी चल रही है खामजाई खामश्री जोगिरदेव पोस्टाचीवाड़ी टीम का, और गेंदबाजी आरके गौलवाड़ी खारपटी टीम की। तैयार तेज कदमों के साथ, स्ट्राइकर एंड पर रोहन सानप।
इस बार रोहन सानम की गेंद चरणों में तो जाएगी बाउंड्री के चरणों में, काफी तेजी के साथ गेंद जाती हुई डीप बैकवर्ड सीमा रेखा के बाहर, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन। खर्च किए दूसरे ओवर का खेल अब समाप्त होता हुआ, कुल मिलाकर रनों की संख्या जाकर पहुंची है 2 ओवर के खेल के बाद 32 रन स्कोर बोर्ड पर। 32 11 रन कर किए दूसरे ओवर में, पारी की तीसरी ओवर लेकर गेंदबाजी की बागडोर संभालते हुए सौजन्य थोड़े से चोटिल थे इसलिए दूसरी ओर कर नहीं पाए, अब तैयार। स्प्रे असेल तो न्या त्याच्या पायाला, तो धावला जरा आणि परत एकदा क्रॅम्प आलाय। तोपर्यंत आपण ड्रिंक्स 3 ओव्हर नंतर जो ड्रिंक्स ब्रेक घेणार होतो तो ड्रिंक्स ब्रेक आपण आता घेऊया, थांबूया आपण मैदानाकडे, तोपर्यंत सुमधुर संगीत आणि परत एकदा आपण भेटणार आहोत। क्रिकेटची सगळी टीम या ड्रिंक्स ट्रॉलीला कव्हर करताना 32 धावांवर हा धावफलक आलाय, 16च्या सरासरीने 32 धावा। खामजाई खाम श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी, गोलंदाजी मार्कवर अल्पेश पाटील। फुलटॉस आणि फुलटॉसचा स्वागत केले षटकारानं, ठोकतोय हा पहिला षटकार। धावसंख्या फुलते पुढे सरकली आहे 38 या आकड्यावर।
इथे मात्र लोअर फुल टॉस होता, आडव्या बॅटनं झाडू शॉट म्हणूया त्याला, आणि तिथे चांगली फिल्डिंग डीपमध्ये संघासाठी नक्कीच 2 धावा त्याने वाचवल्यात. रोहन सानप आणि योगेश ही जोडी अल्पेश पाटील गोलंदाजी मार्कवर, धावसंख्या 40 या आकड्यावर, 40 विदाउट लॉस. 40 प्लस क्रिकेट आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीग, 40 प्लस रायगड समर्थक असोसिएशनच्या मान्यतेने. इथे मात्र अल्पेश 2 बॉलमध्ये 8 धावा खर्च करतोय. इथे मात्र खूप चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप आणि अगदी अप्रतिम यष्टीरक्षण. विकेट किपरचं नाव सुराग दाभाडे आहे, अगदी स्टंपला चिटकून आहे. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाली त्याला. इथे मात्र चांगली कामगिरी. फुल लेनचा बॉल समोरच्या दिशेने फक्त दिशा दिली आहे. डीप मध्ये लॉंग ऑन आहे आणि एकच धाव. एका धावेने धावफलक पुढे सरकतो, हलका झाला 41 आणि पहिल्या विकेटसाठी खूप चांगली भागीदारी. सचिन तेंडुलकर सौरव गांगुलीच्या स्टाईलमध्ये ही धावसंख्या धावफलकावर पाहतोय. एकही अद्याप ब्रेक थ्रू मिळालेला नाही आहे. त्या ब्रेक थ्रूची गरज आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण रोहन आणि योगेश ही चांगली जोडी मैदानावर 31 वर खेळतोय योगेश आणि त्याचा साथ देतोय रोहन सानप 9 आकड्यावर. इथं आडव्या बॅटनं आणि कॅचचे प्रयत्न आणि परत एकदा कॅच ड्रॉप. आज बऱ्याच कॅच ड्रॉप झालेल्या आपण बघतोय. लेझी एलिगंट इथे खूप बघायला मिळालं आहे फिल्डरांद्वारे, आणि इथे मात्र जीवनदान मिळाले खेळाडूला. रोहन सानपला मिळाले जीवनदान. रोहन सानप एका चौकारच्या मदतीने 9 आकड्यावर. धावसंख्या धावफलकावर टोटल आल्यात 42. सुरेख यष्टीरक्षण, परंतु क्रीज मध्येच असल्या कारणाने योगेश. इथे मात्र चांगली विकेट किपिंग. इथे मात्र षटक समाप्तीची घोषणा. 2 बॉल मध्ये 8 धावा दिल्या होत्या त्यानं, परंतु नंतरच्या 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त अगदी बांधून ठेवलंय अल्पेशनं. धावफलक 3 षटकाखेरीज 42. आपण ऐकूया डीजे सुमधुर संगीत. लगेचच आपण मैदानात परत लगेचच फिल्डिंग लावून घ्या, कारण वेळ आपल्याकडे आहे कमी. संध्याकाळचं सत्र झाले सुरू. कारण वेळ कोणासाठी थांबत नाहीये. वेळेचं महत्व अतिशय आपण बघितलं. मिनिटाची अंबानी मिनिटात सेकंदाच्या हिशोबाने पैसे कमवतात, पण आपण मात्र त्याची किंमत करत नाही आहे. आपल्याला सुद्धा तसा विचार करायला लागेल. अगदी बरोबर तुषार दादा, कारण अगदी वेळ कोणासाठी थांबत नाहीये. धनुष्यातून सुटलेला बाण आणि त्यानंतर निघून गेलेली वेळ खूप महत्वाची आहे. इथे मात्र नवीन गोलंदाज दाखल झाले. नाव प्रजेश वरणकर, मॅन फ्रॉम गौळवाडीचा हा उभवता सितारा येत्या काळामध्ये रायगडच्या क्षितिजावर चमकण्यासाठी एक प्लॅटफॉर्म दिला आहे, तो म्हणजे धावीर महाराज चषकांना. स्ट्रायकर एंडला रोहन सानप 10 आकड्यावर खेळतोय. इथे मात्र अगदी ब्लॉक होल बॉल सिंगल आली आहे, सन्मान केला आहे. शॉर्ट मिड विकेट मध्ये 1 धाव. अगदी जबरदस्त प्रेक्षकांची स्पर्धा आणि आक्रमण करावं लागेल, कारण ड्रीम्स हा षटकाराची गरजच आहे. कारण आता नाही विकेट 43 म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा विकेटीची गरज आहे. आणि इथे मात्र संघाला क्वालिफायर होण्यासाठी जो मोठ्यात मोठे फटके खेळावे लागतील रोहन सानप आणि योगेशला. बघूया होईल का आक्रमण. इथे मात्र आक्रमक फटका ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय शॉर्ट कव्हर मधून डीप मध्ये, दुसऱ्याचा प्रयत्न आणि सेफ लँडिंग. अगदी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अगदी सेफ लँडिंग व्हावी. धावसंख्या धावफलकावर 45. आणि बघूया बॅटला पाय लागल्यानंतर गोलंदाज स्वतः धावत गेला, त्याने स्ट्रायकर यांच्या फलंदाजाची बॅटचा स्पर्श केला, पाया पडला, तो म्हणजे प्रज्वेश. एक चांगली खेळपट्टी, चांगला खेळावृत्ती आणि एक चांगलं स्पोर्ट्समनशिप
आपल्याला बघायला मिळते रोहा क्रिकेटमध्ये आणि त्यासाठीच धावीर महाराज चषकाची आवश्यकता आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या नजरा मोठे फटके येतील का या इनिंग मध्ये? आडव्या बॅटचा प्रयत्न, पहिला विकेट जाईल का पॉइंट मध्ये? तिथे मात्र थोडीशी फंबलिंग, दुसऱ्याचा प्रयत्न आणि अरे बाप रे, रोहन सानपच्या हातून नाही सुराग दाभाडेच्या हातून ना इथे बॉल निसटला आणि इथे मात्र जीवनदान. रोहन असेल, योगेश असेल, आक्रमक फटकेबाजी करतात. या इनिंग मध्ये आपण पाहतोय एकूण 4 षटकार आलेत. 4 षटकार आलेत आणि 1 चौकार आलाय. आक्रमण करावं लागेल निश्चितपणे. खूप मोठ्या मोठ्या फटक्यांची गरज आहे कारण क्वालिफायर मॅच आहे. अद्याप मात्र मी म्हणेन चांगली धावसंख्या उभारली आहे. इमादजीत यांनी 47 धावफलकावर आले विदाऊट लॉस. इथे मात्र आक्रमण करतील का? 3 बॉल शिल्लक या ओव्हर मधील. रिचच्या बाहेर ठेवलाय, अगदी रडारच्या बाहेर. इथे मात्र डॉट बॉल आलाय. शॉर्ट थर्ड मॅन गली पॉइंट. इथे मात्र क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. डीप मध्ये डीप कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग अशी फील्ड प्लेसमेंट. इथे प्रेक्षक मात्र प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात या मैदानाकडे. क्वालिफायर कोण होणार? इथे मात्र सुराग परत एकदा रनआउटचा प्रयत्न आणि आता अंतिम यश मिळालंय काही अंशी का होईना. इथे मात्र रनआउट झालाय तो म्हणजे आपण पाहतोय रोहन आणि इथे डीजे ला मिळेल संधी. या ओव्हर मधील शेवटचा बॉल. शेवटची काही मिनिटं शिल्लक या पहिल्या सत्रामधील. त्यामुळे विनंती आहे की थोडं फास्ट करा. सुराग दाभाडे आपल्याला विनंती आहे कारण नंतर आपल्याला खेळायचं आहे. रत्नेश मोहिते यांच्याकडून प्रत्येक षटकाला 200 रुपयाचा पारितोषिक. इथे मात्र पंचाने हात आकाशाकडे केलेत, समांतर केलेत, वाईड आलाय. सिंगलच्या मध्ये धावसंख्या 48 या आकड्यावर. अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी आपण पाहतोय, तंत्रशुद्ध पंच आपण पाहतोय कारण त्याला माहिती आहे की 6 दिवस इथे आपल्याला आमंत्रित केलंय अध्यक्षांनी, उपाध्यक्षांनी, खजिनदारांनी आणि संपूर्ण कमिटीने. 6 दिवस त्यांना जबाबदारी दिली आहे. इथे मात्र फुल लेनचा बॉल पिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे. परत एकदा कॅच ड्रॉप. असं वाटतंय की त्यांनी हाताला बटर लावून आले, फेविकॉल नाही आहे. इथे मात्र सतत कॅच होते, ड्रॉप, कॅच ड्रॉप, सपना टूटा आणि इथे मात्र आणखी एक जीवनदान नवीन फलंदाजाला प्रेमला मिळते आणि धावसंख्येला येतोय आकार. 4 षटकांचा खेळ होईल इथे समाप्त. धावसंख्या फलकावर म्हणून थांबलो 50 या आकड्यावर. 50 डीजे. स्वप्न होईल का साकार या 6 दिवस चालणाऱ्या स्पर्धेतील एका चषकावर नाव कोरण्यासाठी? आजच्या ह्या मॅच मध्ये जो चांगला खेळ करेल तोच या चषकावर म्हणजे
क्वालिफायर मॅच मध्ये विजयी होईल आणि त्यानंतर तो बक्षीस पात्र ठरेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. नाव वाईड आलाय. वाईडने केली आहे सुरुवात. धावसंख्या 51. निकेत आहे. धावसंख्या 51 या आकड्यावर. इथे मात्र लोअर फुल टॉस हेलिकॉप्टर उडवलाय. सूर्यकुमार यादव स्टाईल चेंडू सीमा पार आलाय. षटकार. खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळलेत मात्र फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा अक्षरशः पळून काढल्यात. कॅच होती का? धावसंख्या मागच्या षटकारानं आणि या 2 धावेने पुढे सरकल्या. धावसंख्या धावफलकावर 59 या आकड्यावर. 59 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 4.2 ओव्हर कंप्लीट. 4 बॉल रिमेनिंग इन दिस फर्स्ट इनिंग. Very impressive day 3 and all colleagues, all of player, all the 4 ball remaining in the very first inning. थोडा स्पीड अप करा मित्रांनो कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. तयार. गोलंदाजी मार्कवर निकेत. स्ट्राईक रेंजला आहे तो म्हणजे योगेश. अर्धशतकाची असेल त्याच्याकडे संधी. इथे मात्र अर्धशतक आणि पुन्हा एकदा स्वतःला वाचवलं योगेशने कारण माहित आहे कोणतरी रनआउट झाला असता. प्रेम कदम सुद्धा नाराज झालाय परंतु प्रेमला माहित आहे की कोणतरी रनआउट झाला असता. इथे मात्र सॅक्रिफाईस केले प्रेमनं आणि इथे मात्र जीवनदान मिळालंय योगेशला. वाह अप्रतिम बॉल. मिडल स्टंप वरून चेंडू उडवलाय. टर्न केलाय आणि डॉट बॉल. प्रत्येक बॉल प्रेक्षकांची बघा प्रेक्षकांची मनं जिंकलीत या गोलंदाजानं कारण 9 धावा जरी खर्च केल्या तरी अप्रतिम गोलंदाजी अद्यापपर्यंत. खामजाई खाम श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी विरुद्ध आर के गौलवाडी खारापटी हा संघ संघर्ष करतोय. इथे मात्र फटका चांगला आहे. षटकार जाईल का कॅच होईल आणि इथे मात्र आणखी एक फलंदाज नर्वस फोर्टीचा शिकार झाला. योगेश लोटनकर. गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. रील्स मध्ये सुद्धा आमच्या उरणचे बायकर्स गेले होते आणि इथे मात्र सुपली सोन्याची परंतु बॅट सोन्याची बॉल सोन्याचा ही सोनेरी क्षण आजच्या दिवसामधील या इनिंग मधील शेवटचा बॉल. अप्रतिम बॉलिंग. निकेतने खुश केलंय. सुराग दाभाडे दाखवतोय थोडासा काहीतरी म्हणतोय तो. 59 धावा धावफलकावर 5 षटका अखेरीस 12च्या सरासरीने 60 धावा जमावे लागतील. लगेचच परतूया डीजे ब्रेक कडे आणि लगेचच मायक्रोफोन मध्ये बदल होईल आणि इमाद आमची गेम तापवण्यासाठी येत आहेत संस्थापक अध्यक्ष आमचे तुषार दादा शिंदे.
जिंकण्यासाठी हव्या त्या धावा 60 धावांचा पाठला करायचा आहे, 60 धावांचा पिछा करायचा आहे. कशा पद्धतीने उत्तर देईल आर के गवळवाडी खारापटी संघ पाहावं लागेल. आपल्या संघाचं नाव या स्पर्धेत टिकून ठेवायचं असेल तर मात्र मैदानात जबरदस्त खेळी करावी लागेल. विजय करायचा असेल तर एक हाती हुकमत गाजवावी लागेल. कुठला फलंदाज खामजाई खाम जोगिरदेव पोस्टची वाडीच्या विरोधात असा धाकड परफॉर्मन्स देईल पाहावं लागेल. मैदानात त्याची चर्चा. अशीच उत्सुकता आर के गवळवाडीच्या गोटात, खारापटीच्या गोटात, मग आमच्या धनंजयजी पोकळे असतील, विनोद चोरगे असतील यांच्याही मनात. आज मात्र जय जयकार करायचा असेल तर कोणता खेळाडू आपल्या गावातील सुपरस्टार होईल पाहावं लागेल. की खामजाई खाम जोगिरदेव पोस्टाचे वाडीचे ओंकार सानप, रोहन सानप, योगेश लोटनकर हेच हिरो राहतील. योगेश लोटनकरचा इतिहास आहे. 1 बॉल 6 मॅच त्यांनी जिंकून दाखवलेली. आता सुद्धा जबरदस्त जिगरबाज खेळी केली आहे त्यांनी. जवळजवळ नॉट आउट किती धावांची खेळी केली योगेश लोटनकरने? 43 धावांची जिगरबाज खेळी आपण पाहिली. आता मात्र खारापटी आणि आर के गवळवाडी या संघाकडून प्रत्युत्तर द्यावं लागेल. विरोधात धावा करायच्या 60 धावा केला तर मात्र चर्चा राहील की क्वालिफाय सामना जिंकलाय. 60 करावं लागेल नाहीतर सर्व आलेले पाठीराखे पाडतील तुमची खाट. संकेतजी देशमुख यांचा शब्द आहे. करा 60 नाहीतर पडेल खाट. फलंदाजीवर आला आजच्या दिवसातील धुवाधार फलंदाज आबी मेहतर. आबीला माहित असेल दहावीर चषकाच्या एका ज्या चषकाला हात घालायचा असेल तर आबी नाही तर कब्बी नाही. मैदानात त्याला तेच सिद्ध करावं लागेल. गोलंदाजी मार्कवर ओमकार सानप पहिलं षटक घेऊन येतोय. स्ट्राईकला आबी मेहतर आणि नॉन स्ट्राईकला सतेज चोरगे. पहिलाच क्लासिकल अंदाज पाहायला मिळतात. जणू त्यांनी वाट बघितली होती की हा गुडलँड स्पॉट वरचा चेंडू येईल, उसळी घेईल, मला ऑफ साइडला मारायलाच भेटेल. तसा चेंडू टाकला आणि चेंडू सीमा पार जातोय चौकार. ओंकारच्या पहिल्या चेंडूवर हल्ला चढलाय. आपले संकेत स्पष्ट देतोय आबी. दुसरा चेंडूवर बॅक फुटवर जाऊन लेग साइडला जबरदस्त घडाघाती फटका. चेंडू 2 बाउन्स सीमा रेषे बाहेर चौकार.
यावेळचा हा फटका पाहायला मिळेल अभि मेहतरच्या हातून आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपलातून क्षेत्ररक्षण या कॉन्फिडन्सची दाद द्यायला पाहिजे. क्षेत्ररक्षक म्हणा का तू थांब मी बरोबर करतो. कौतुक करायला लागेल हा क्षेत्ररक्षक शुभमचा आत्मविश्वास होता. त्यांनी समोरच्या खेळाडूला सांगितलं थांब मी बरोबर करतो आणि तो थांबला. मोक्याच्या क्षणी उडी मारली आणि त्यांनी चेंडूला आत ढकललं. चांगल्या पद्धतीचा आपण यावेळचा हा तडाखा पाहतो आपण. सतेज चोरगेच्या बॅटीतून धमाका. धावा मिळतील 6. येईल हा षटकार. जाऊ दे डीजे कडे जाऊ दे अजून. हा बस बस बस. त्याला सवय आहे. ओंकार आपल्या षटकातील पुढचा चेंडू या वेळचा खोलात टाकला होता आणि इथे पंचाने अपील धरलंय उचलून. आणि फलंदाज सतेज चोरगेला लागेल मागावी फिरावं कारण खोलात टाकलेला चेंडू पायाना वेध घेणार आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. पंचाने त्याच क्षणी बोट उंच गेलंय. मिडल आपण पाहतोय रिप्लेच्या स्वरूपात अगदी मिडल मध्ये दिसतोय सतेज आणि त्याच कारणास्तव सतेजला मागे फिरवावं लागेल. चांगल्या पद्धतीचा एक फटका सतेज खेळला होता. चांगल्या पद्धतीने आपल्या संघाचं कॉन्फिडन्स वाढवण्यात महत्वाचा ठरला तो फटका. 10 फलकावर 10 धावा आहेत 17. खारापटी संघ लवकर यायला लागेल. तुम्हाला त्रास होईल. अजून तुमची मेंटॅलिटी तिथं झालेली नाहीये. बाद झालेला खेळाडू सीमारेषे नजीक आलाय तरी तुमचा फलंदाज अजून मैदानात येत नाहीये. आउटफील्ड मध्ये जे टेम्परेचर आहे ते प्रत्येक मिनिटांनी कमी कमी होताना आपण पाहतोय आणि त्याचाच ऍडव्हान्टेज खामजाई खाम जोगीरदेव पोस्टाची वाडी घेईल की काय असा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. जिंकण्यासाठी 25 चेंडू आणि 43 धावांची गरज. अजूनही पहिल्या षटकातील एक चेंडू येणं बाकी. सुराग आलाय नवीन फलंदाज. टीम ऑर्डर रेडी ठेवायची असेल कारण संघाचा कर्णधार जर गोटात येईल तर त्यांनी टीम ऑर्डर तयार ठेवायला पाहिजे. जर तो मैदानात असतो ना तर मैदानात तो इशाऱ्यावर सांगत असतो की कुठला खेळाडू यायचा आहे. ही मेंटॅलिटी तयार झाली पाहिजे तरच संघ आपला ऍक्टिव्ह मोड मध्ये राहतो. 25 चेंडू आणि 43 धावांची गरज. सुराग दाभाडे आलाय. सुराग दाभाडेला असा सामना खेळताना बऱ्याच वेळा पाहिलाय पण हा 10वी चषकाचा दुसऱ्या वर्षीचा थरार असेल. सुराग दाभाडे असेल स्ट्राईकवर. कलात्मक फटका याला म्हणतात इम्प्रूव्हमेंट कारण त्यांनी ओळखलं या सामन्याचं महत्व. त्याला माहित आहे हा सामना किती महत्वाचा आहे. मला इथे काही घाई करायची गरज नाही कारण धाव फलकावर धावा आल्यात 18. फलंदाज झालाय बाद सतेज चोरगे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. निर्धारित येणारे चेंडू आहेत 24 आणि धावा हव्यात 42. संध्याकाळी क्लोजिंगला आलात तर बघा दुरी चव्यात दुरी. क्लोजचा मॅटर आहे. आलटी पलटी नंतर बोलू नका की तुषार शिंदेने सांगितलं नाही. जमानात अतिशय सुरेख चाललाय. सामना ही तसाच आहे. 24 चेंडू आणि 42 धावा. इकडे 4ला 2 आणि इथं 2ला 4. प्रति षटका मागे 10.50 रणनीती आहे.
जे जे माहीर आहे ते पलटी मारतील, आलटी मारतील, काय मारायचे त्याने मारून घ्या. पण इथं मात्र आकडा फिट बसलाय. 24 चेंडू आणि 42 धावांची गरज. मैदानात चालूया. सुराग दाभाडेला या सामन्याचं महत्व माहित आहे, पण तेवढंच रोहन सानपला सुद्धा या सामन्याचं महत्व आहे. कारण रोहन सानप सुद्धा या टुर्नामेंटचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय. सुराग दाभाडे सुद्धा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय. तर दोन मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी आमने सामने. कसा होईल बॅटल पाहावं लागेल. रोहन सानप आपल्या षटकातील पुढचा चेंडू. सुराग दाभाडे जाग्यावरून भिरकी घेण्याचा प्रयत्न, पण मात्र रोहन सानपने चेंडूला दिली गिरकी. इथे मात्र फलंदाज फसलाय. निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकतोय रोहन सानप. 23 चेंडू आणि 42 धावांची गरज. बेस्ट वर्सेस बेस्ट, ऑलराऊंडर विरुद्ध ऑलराऊंडर, आणि दोन्ही मॅन ऑफ द मॅच सिरीजचे मानकरी. यावेळचा हा चेंडू घुटना टेक, तमाशा देख, अशा पद्धतीचा फटका खेळायचा होता. एक पॅटर्न शॉट म्हणून ओळखला जातो सुराग दाभाडे यासाठी. बैठक शॉट, जिथं जाग्यावर मांडी घालून चेंडूला सीमारेषे बाहेर पाठवायचा हा त्याचा पॅटर्न झालाय, ही त्याची ओळख झालंय. मैदानात तोच फटका खेळायचा होता, पण मात्र यावेळेला रोहन सानपने थोडं काही क्षणी चकवलं. चांगल्या पद्धतीचा आपण रिप्ले पाहतोय डिम्स क्रिकेटच्या माध्यमातून. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. बॉलिंग चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ऍक्शन आपण नक्की नेहमीच रोहन सानपची पाहत होतो. उंच पुरा गोलंदाज आणि पूर्णपणे आपला 100% देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. तसंच अभि मेहताला सुद्धा करावं लागेल. बऱ्याच वर्षाची इच्छा आहे दत्ता मागावकरांची, ती पूर्ण करेल का अभि मेहतर. हा बघा टॅलेंट. एक फसवा पद्धती टाकलेला चेंडू. स्लोवर वन पडल्यानंतर थोडा गिरकी घेणारा, फलंदाजाचा फिरकी घेण्याचा हा प्रयत्न, पण मैदानात अभि मेहतर अगदी सहजरित्या ढकलतो आणि एक धाव घेतोय. धाव फलकावर धावा होतात त्या 20. बघितला, पडल्यानंतर आतल्या बाजूला वळला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी रोहन सानप करतोय. रोहन सानप म्हणतोय मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही. 9 चेंडूचा खेळ झालाय, 20 धावा. धाव फलकावर एक फलंदाज बाद झालाय. यावेळचा हा चेंडू वेगावर स्वार झालेला आपण पाहतोय. रोहन सानप काय गोलंदाजी करतोय. 4 चेंडूत त्याने केवळ 2 धावा केल्यात. जर तुमच्या समोर गोलंदाज चांगला असेल तर त्याचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. मैदानात सुराग दाभाडेनं अभि मेहताला तेच करावं लागेल. रोहन सानपला रिस्पेक्ट द्यावा लागेल. रोहन सानपवर हल्ला करताना विचार करावा लागेल. रोहन सानपचा टप्पा बघावा लागेल. त्यानंतर त्याच्या विरोधात आक्रमण करावं लागेल. रोहन सानप कशा पद्धतीचा चेंडू टाकेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू पाहिला. रोहन सानपचा एफर्ट बघा. चेंडू टाकल्यानंतर त्यांनी स्वतःला मैदानात झोकून दिला. खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला. वेगावर स्वार झालेला गोलंदाज मैदानात गिरकी घेतोय, स्वतः पडतोय, पण मात्र चेंडू अचूक टप्प्यावर टाकतोय. याला म्हणतात परफेक्ट. एफर्ट बघा. पडल्यानंतर पण तो पडल्यानंतर सुद्धा त्या चेंडूकडेच पाहत होता. चांगल्या पद्धतीचं बॉलिंग आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकेल रोहन. सामना करेल अभि मेहतर. आतापर्यंत धावा झाल्यात 21. जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या. यावेळचा फुलटॉस पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळाय. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषे बाहेर येतोय. अप्रतिम चौकार. तुझी माझी जोडी जमली ना तर आपण ह्या धावा करू शकतो. ही जोडी जमणं महत्वाचं आहे. जोडी जमली तरच ही करामत होऊ शकते. चांगल्या पद्धतीची फलंदाजी, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर शुभम, ज्याने अफलातून असं क्षेत्ररक्षण केलं होतं.
धावफलक पाहतोय आपण 25 धावा झाल्यात, एक फलंदाज बाद झाला आणि 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. येणारे चेंडू आहेत 18 आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. रणनीती आखावी लागेल, कुठल्या तरी एका गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल. ओंकार सानपने सुरेख गोलंदाजी केली तरी पण त्याच्या षटकात धावा आल्या, पण रोहन सानपचं कौतुक करावं लागेल. रोहन सानपने अतिशय जिगरबाज खेळी केली आणि केवळ 7 धावा त्यांनी खर्च केल्या. आता तीच जबाबदारी शुभम कदम कडे असेल. शुभम कदम त्याच धर्तीवर गोलंदाजी करेल का? शुभम आपल्या षटकातील पहिला चेंडू, लोअर फुलटाच पद्धतीचा चेंडू सरळ बॅटने टोलवलाय, पण मात्र क्षेत्ररक्षण सुरेख होतं. केवळ एकच धाव घ्यावी लागेल. जर खारापटे आणि गवळवाडीचं सांगाचं क्षेत्ररक्षण बघितला तर जवळजवळ 7 ते 8 त्याने कॅच सोडल्या आणि त्याच कारणास्तव या 60 धावा धावफलकावर लागल्यात. केलेल्या चुका आणि जर चुकांवर आपला पांघरून घालायचा असेल ना तर तुम्हाला परफॉर्मन्स आता मात्र त्याच्यापेक्षा बेटर द्यावा लागेल आणि तरच तू नाहीतर तुमच्या नावाची नालस्ती कायम हो जाईल. ह्यानी कॅच सोडला त्यानी कॅच सोडला, पण मैदानात ती फलंदाजा संधी असेल की आपल्या कुठल्याही खेळाडूची चर्चा झाली नाही पाहिजे, तर त्यासाठी आपला परफॉर्मन्स धाकड असायला पाहिजे. मैदानात तसं होईल का पाहावं लागेल. चांगल्या पद्धतीचं आपण क्षेत्ररक्षण खामजाई खाम जोगीरदेव पोस्टाची वाडी संघाकडून पाहतोय. नेहमीच एकत्र खेळताना आपण संघ पाहतो, त्याच कारणास्तव त्यांचा एकोपा जबरदस्त आहे. त्यांना फिल्डिंग प्रोटेक्शन चांगला आहे. योगेश लोटनकर असेल, प्रेम कदम असेल, ओंकार सानप असेल, रोहन सानप असेल, हे धुरंधर त्यांच्या गोटात आहेत आणि ते मैदानात आहेत. या वेळचा खोलातला चेंडू उचलायचा होता, हेलिकॉप्टर बनवायचा होता. एक धाव घेतली, दुसरी धाव घ्यायचं मानस धाडस इथं बघा. थ्रो कशा पद्धतीचा, पण विकेट किपरचं सुद्धा कौतुक करावं लागेल, पण चेंडू कलेक्ट झाला नाही आहे. त्याच कारणास्तव या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. जिवारी लावणारी धाव म्हणजे कधी कधी म्हणतात ना, ती धाव घेतली नसती तरी चालली असेल. तुमची जर विकेट जाणार असेल ना तर तुम्ही महत्वाचे असाल ना तर एक धाव कधी पण काढू शकता, पण ती चूक झाल्यानंतर तुम्ही बाद झाल्यानंतर परत मैदानात येणार नाही, याचा सुद्धा तुम्हाला भान ठेवावं लागेल. मैदानात तशा पद्धतीचा खेळ सुरागला आणि अभिला करावा लागेल. जिथं जिकरीची धाव आहे ना ती धाव आपल्याला कधी पुरी करायची आहे. जर हा व्यवस्थित कलेक्ट झाला असता आणि चेंडूची फेक व्यवस्थित झाली असती तर नक्कीच सुराग दाभाडे बॅक टू पॅव्हलियन गेला असता, पण मात्र या वेळेचा फटका फसलाय. पण मात्र इथं जीवनदान, सुराग दाभाडेला जीवनदान. काय करेल सुराग दाभाडे? सुराग दाभाडेला जीवनदान मिळलंय. सुराग दाभाडे आता मैदानात काय करेल? जर सामना सुराग दाभाडेने जिंकला तर या क्षेत्ररक्षणाची काय गई नाही आहे, कारण झेल होता सुराग दाभाडेचा. संधी निर्माण केली होती गोलंदाज शुभमने, मात्र त्या संधीचं सोनं करू शकला नाही आहे. पाहावं लागेल. शुभम आपल्या षटकातील पुढचा चेंडू, या वेळचा सरळ बॅटने टोलवलाय. चेंडू सीमा रेषे बाहेर जाईल काय पाहावं लागेल. पाहावं लागेल. रसिक प्रेक्षक तर हात वरती करतात. डिम्स क्रिकेटवर जबाबदारी राहील की काय, आणि डिम्स क्रिकेटवर जबाबदारी येईल. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. 6 आहे हा. चांगला फटका आपण पाहतोय अब्बी मेहतरच्या बॅटीतून. अब्बी मेहतरला माहित आहे अब्बी नाही तो कब्बी नाही. धावी चषक भूल जाना, तकदीर का काम है, तकदीर में होगा तब भी मिलेगा. आणि त्यासाठी तुम्हाला मात्र मैदानात खेळ करायला लागेल. डिम्स क्रिकेटचं कौतुक करायला लागेल आणि त्या रसिक प्रेक्षकांचं कौतुक करायला लागेल. थर्ड हॅम्परच्या आधी तुमचा डिसिजन आलाय, तुम्हाला सुद्धा हॅट्स ऑफ, तुमचं सुद्धा कौतुक. हे आहे दहावी चषकाचे सर्व सहकारी. थर्ड हॅम्परच्या आधी तुमचा डिसिजन आलाय, कौतुक असेल तुमचं सुद्धा. शुभमवर हल्ला चढवला अभि मेहतरने. हल्ला तसाच राहील का पाहावं लागेल. इथं थोडीशी चूक करण्याचा प्रयत्न केला होता. मैदानात पाण्याची व्यवस्था करायची आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 37 धावा धाव फलकावर येणारे चेंडू आहेत. 12 आणि 23 धावांची गरज.
12 चेंडू आणि 23 धावांची गरज. अजूनही दोन्ही संघ जिंकलेले नाही आहेत आणि कुठलाही संघ पराभूत झालेला नाही आहे, कारण अजून सामना संपलेला नाही आहे. दहावी चषकाची ओळख आहे. एक चेंडू 8 धावा त्या सुद्धा झाल्या होत्या. इतिहास आहे, त्याचे बहुतेक साक्षीदार तुम्ही असाल. माईक माझ्या हातात होता. मी म्हटलं की जाऊ नका, तुम्ही निघाले होतात. वाईट पडला, तुम्ही थांबलात, परत आलात आणि त्याच चेंडूवर योगेश लोटनकर फलंदाजीला होता आणि त्याने तो षटकार मारला होता. तसाच षटकार मारला होता तो भुवनेश्वर संघाच्या त्या जवळजवळ 9व्या खेळाडूने जय सुटेने मारला होता तो षटकार आणि तसाच षटकार न्हाव्याच्या तो पोलार्डने सुद्धा असा षटकार मारला होता. ठेव तिथंच ठेव. जिंकण्यासाठी 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज ओळखावी लागेल आणि ओळखूनच फलंदाजी करावी लागेल. अब्बी मेहतर गरज ओळखून जर संघाची गरज ओळखून जर फलंदाजी करत असेल तर हा विजय सोपा होईल, सुखकर होईल. पण त्याच्या मध्ये आहे हा रोहन सानपला षटकातील पहिला चेंडू. चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहतोय आपण. इथं बॅटची कडा घेऊन अब्बी मेहतरच्या विकेटचा करतोय खात्मा. अजून देतोय हादरा. विकेट क्रमांक 2 होतोय बाद. मिळेल डीजेला संधी. टाकलाय अब्बी मेहतरला जाग्यावर उभा ठेवलाय. लीडिंग एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल देणे भाग पडलं. नवीन आलाय अनिरुद्ध मेहतर आलाय फलंदाजीसाठी. जे झेल सोडलेत ना त्याची भरपाई त्याला करावी लागेल. त्या झेलाचा बदला अनिरुद्धला घ्यावा लागेल. अनिरुद्ध आपल्या संघासाठी करणार का हे पाहावं लागेल. आर.के. गौडवाडी खारपटी संघासाठी. पण रोहन सानपची धुवाधार गोलंदाजी चालू आहे. 7 चेंडू 7 धावा, 1 फलंदाज बाद. हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होईल. 1 धाव घेतली जाईल आणि 1 धावेवर समाधान मानावं लागेल. डिम्स क्रिकेटची वॉचिंग बघायला लागेल. डिम्स क्रिकेट हा सामना थरारक आहे. 13.20 सरासरीने अजून धाव गतीची गरज आहे. 1050 लोक हा सामना बघतायत. इथं आले ते वेगळे आणि एका मोबाईल 4 बघत असेल ते वेगळे. सुराग दाभाडे तुला करून दाखवावं लागेल. यावेळचा हा फटका क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघाल्यानंतर तुम्हाला टप्प्याच्या आधीच त्याला अडवायचा आहे, नंतर चेंडू थांबायचं नाव घेणार नाही. मैदानाच्या बाहेर जातोय चेंडू. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार. नऊ चेंडूने 18 धावांची गरज.
यावेळचा हा फटका आपलातून पाहायला मिळतोय. चेंडू भागेल पाहिल जाईल का पुढे, क्षेत्ररक्षाचं करावं लागेल कौतुक. त्याला 4x4 रिले मध्ये पाठवावं लागेल. कौतुकाला लागेल क्षेत्ररक्षाचं. काय आलाय धावत सीमारेषे नजीक, त्याने चेंडूला टाकला आत आणि त्याच कारणास्तव वाचवल्या धावा 2. योगेश लोटनकर, हे नाम ही काफी आहे मैदानात. त्याला माहित आहे मेहनत कशी करायची आहे. योगेश लोटनकर आपल्या संघासाठी 100% देताना पाहतोय. आणि म्हणूनच खामजाई खाम जोगिरदेव पोस्टाची वाडी संघ हा आजच्या क्वालिफाय सामना खेळतोय. बघावं लागेल रोहन सानप 10 चेंडूचा खेळ केलाय, 14 धावा दिल्यात, एक फलंदाज बाद केला. इथं आता चेंडू आणि याचं समीकरण पाहतोय आपण. 8 चेंडू उलटाच पद्धतीचा चेंडू, पंचांनी त्याला नो घोषित केलाय. एक धाव घेतली, दुसरी धाव घ्यायचं मानस धाडस. इथं मात्र रनआउटच्या स्वरूपात मिळेल विकेट. बोनस आलाय 2 धावांचा. 2 धावांचा बोनस आलाय. हा बोनस आता किती फायद्याचा ठरतोय आर के गवळवाडी खारपटी संघाला पाहावं लागेल. चांगल्या पद्धतीचा फटका आपण त्याने सजवला होता. रिप्ले मध्ये आपण पाहतोय अनिरुद्ध थोडा कमी पडला आणि रोहन सानपचा कौतुकाला लागेल. चेंडू पकडला त्याने, नंतर स्टंप नजीक झेप घेतली आणि स्वतः नाराज आहे का मी हा नो बॉल का टाकला. डिम्स क्रिकेटचा कौतुक करूया. नवीन फलंदाज मैदानात दाखल, सौजन्य. आर के गवळवाडी आणि खारापटी क्रिकेटला साजेसे काहीच करत नाही मैदानात, तसं दिसतंय. मागासपासून सांगितलं सुराग दाभाडे तिथपर्यंत गेला तरी खेळाडू कोण उठत नव्हता. हे क्रिकेटला शोभनीय नाहीये. तुम्हाला त्यात काहीतरी प्रगती करावी लागेल. प्रत्येक गोष्ट बारीक मुलासारखी सांगायला तुम्ही काही लहान पिल्लू नाहीयेत. चालतंय तू. कृपया वेळ वाचवा, सर्वांना विनंती आहे. चुकीचे मेसेज देऊ नका. आणि खारापटी आर के गवळवाडी आपण अलर्ट राहा. एकदम तुमच्याकडून एनर्जी येतं, एनर्जेटिक काहीच खेळ चालत नाही आहे. लेग साइडला जाणारा चेंडू. मैदानात टाळ्या झाल्या पाहिजेत, प्रत्येक चेंडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. हा 10 बेरी जाशकाचा थरार आहे. प्रत्येक चेंडू माग टाळी आणि टाळी झाली पाहिजे. खेळ कोणत्याही संघाचा कसाही होऊ दे. चला चला, वेळ वाया घालू नका. एकतर तुम्हाला फुल टाइम पण दिलेला आहे, एकतर सामन्याचं महत्व किती आहे ते तुम्हाला माहित आहे. काय डिसिजन असेल तो घ्या पटापट. पंच सुद्धा तुम्ही सुद्धा वेळ वारवार घालू नका.
हा चेंडू सुरेख ओंकार रोहन सानप काय पद्धतीची गोलंदाजी करतोय. चांगल्या पद्धतीच्या गोलंदाजीसाठी रोहन ओळखला जातोय. रोहन त्याच धर्तीवर गोलंदाजी करतोय आणि सुराग मात्र हा एक डॉट पद्धतीचा चेंडू खेळतोय. सुराग वैयक्तिक 12 चेंडू आणि 14 धावांची खेळी करतोय. सौजन्य पायकर अजून कुठलाही चेंडू त्याने सामना केला नाही आहे. जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत त्या कराव्या लागतील. चेंडू असतील शेवटचे 7 त्यातील हा या षटकातील शेवटचा चेंडू. हा ही चेंडू निर्धाव पद्धतीचा. सहा चेंडू आणि 13 धावांची गरज. दहावीर चषकाचा थरार आहे. चर्चा तर होणारच आहे. सर्व खेळाडू अलर्ट आहेत. फक्त खारापटी आर के गौडवाडी संघाचे 2 फलंदाज मैदानात आहेत. 9 बाहेर आहेत. 9 बाहेरच्याने एनर्जी दिली पाहिजे. 11 आत आहेत ते एनर्जी निर्माण करतात. खेळाडूचं मनधैर्य वाढवलं पाहिजे. प्रेक्षकांनी वाढवलं पाहिजे. प्रेक्षकांनी टाळा दिल्या पाहिजेत. तरच सामना तुमच्या मनासारखा होईल. कोणी जिंकू दे, तर क्रिकेटचा विजय झाला पाहिजे. विजय कोणाचा होईल हे महत्वाचा नाही आहे. शेवटचा सामना निर्णायक सामना. शेवटचं षटक कोण घेऊन येते पाहावं लागेल. प्रेम कदमला आपल्यावर कर्णधारानं दाखवलेला विश्वास सार्थ करावा लागेल. त्यासाठी या 13 धावा रोखाव्या लागतील आणि संघाचा कर्णधार सुराग दाभाडे मैदानात आहे. त्याला आपली कर्णधारगिरी साबित करायला ह्या 13 धावा कराव्या लागतील. मैदानात काय घडेल पाहावं लागेल. चला सगळ्यांनी टाळ्या वाजवा. बोला गणपती बाप्पा. पहिला चेंडू देवाचा तो आला आर के गौडवाडी संघास खारापटी संघासाठी. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. सामना कसा तापलाय. सामना कसा गरम झालाय. आता चुस्ती मुस्ती आणि नुसती दहावीरी चषकाची ही झलक पाहायला लोक उस्तावलेले असतात. मैदानात हा चेंडू सुरेख फलंदाजांचा आणि यष्टीचा वेध घेणार. मध्ये फलंदाज आडवालाय. पंजानी बोट उंच केलंय. फलंदाज माघारी परदेल. सौजन्य पायकर बॅक टू पॅव्हलियन. असेल बलवत्तर असेल तर मात्र सामना जिंकावा लागेल. सामना जिंकायचा असेल तर दैवतला मात्र या मैदानात ठोकावे लागतील षटकार. दैवतकडे आहे ती क्षमता मात्र त्याला दाखवून द्यावा लागेल. मी फायनान्स कंपनीत जरी काम करत असलो ना तरी माझा क्रिकेटवर तेवढ्याच पद्धतीचा बाडगा आहे. मी तेवढ्याच पद्धतीची ताकदीची फलंदाजी करू शकतो. गोलंदाजी मार्कवर प्रेम कदम. फुलटॉस पद्धतीच्या पुन्हा एकदा डायरेक्ट पायावर आदळतोय. पंच सरळ बोट वरती करतात. लगातार दुसरी सफलता मिळते प्रेम कदम याला. प्रेम कदर ऑन द फायर. सामना कुठे होता. सामना कुठे आलाय. 6 चेंडू 13 धावांची गरज होती. पहिला चेंडू वाईड आलाय मात्र नंतर ते 2 चेंडू काय टाकलेत. लागोपाठ 2 विकेट घेतलात. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज प्रेम कदम आणि नवीन फलंदाज आलाय मैदानात ओंकार. ओंकार म्हणजे गणेशाचा एक अवतार. त्याला सुद्धा इथं अवतार घ्यावा लागेल. त्याला सुद्धा आठवावं लागेल. आर के गौडवाडी संघासाठी ही खेळी. तिसरा चेंडू उलटाच पद्धतीचा चेंडू. पंच नाराज. वाईट चेंडू आणि 22ची 1 धावा अशा मिळतील. 2 धावा. चेंडू तेवढेच आहेत. धावा मात्र 2 कमी झाल्यात. 3 चेंडू 10 धावांची गरज. सुराग दाभाडे खारापटीचा बकासूर. बकासूर कशा पद्धती फलंदाजी करेल. 4 चेंडू आहेत. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावांची गरज. सुरागला तापवावं लागेल. मथुर आहे मथुर.
मथुर आहे का बाकासूर आहे हे सिद्ध करायला त्याला मैदानात या 10 धावा कराव्याच लागतील की प्रेम कदम पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी करेल. पाहावं लागेल प्रेम कदम. या वेळचा हा घुटना टेक तमाशा देख षटकार. तीन चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. अख्खा गाव धावलाय बॉल आणायला. त्या बॉलची किंमत माहित आहे. त्या बॉलवर आलाय षटकार. तो लक्की आहे सुराग दाभाडेसाठी. अख्खी खारापटी धावले, अख्खी गौळवाडी धावले. या बॉलावर किती प्रेम आहे बघा. नारायण मोरे सुद्धा गेलेत कारण त्यांना माहित आहे गौळवाडी जिंकली, दत्ताची खारापटी जिंकली तरी माझा संघ जिंकल्याची भावना त्यांच्याकडे आहे. पण मैदानात मात्र त्यांना प्रत्युत्तर करते तो प्रेम कदम. प्रेम कदम एकटा नडतोय. प्रेम कदमला या 3 चेंडूत 4 धावा वाचवायच्या आहेत. तीन चेंडू आणि 4 धावांची गरज. मथुर की बाकासूर. पॉवर हिटर, पॉवर बँक म्हटली जाते आणि ती याची ऍक्शन पाहतोय षटकार मारल्यानंतर. या वेळेचा हा फटका पाहतोय नशिबाचा चौकार येईल काय पण केवळ 1 धाव घेतली जाते आणि इथे फलंदाज ओंकार रनआउटच्या स्वरूपावर बाद होतोय. त्यामुळे कंपल्सरी या 3 धावा करायच्याच आहेत. दोन चेंडू आणि 3 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. एक धाव घेतली, दुसरी धाव घ्यायचं मानस धाडस इथं 2 धावा कंप्लीट केल्यात. सामना शेवटच्या चेंडूवर आलाय पण 1 चेंडू 1 धाव घेणं महत्वाचं आहे. ही धाव महत्वाची आहे. दहावीर चषकाचा सामना लोक पाहायला का थांबतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. मैदानात 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. दहावीर चषकाची 365 दिवस लोक वाट का बघतात कारण प्रत्येक सामना जीवाला पराभव किंवा जय लावून देणारा असतो. मैदानात तेच घडणार. ज्याच्या तकदीरमध्ये दहावीर चषक आहे तोच या तकदीरचा मालक होणार. इथं मिठ्या मारायला सुरुवात झाली पण अजूनही मिठी तुमची घट्ट झालेली नाही आहे. ती घट्ट करण्यासाठी 1 धाव गरज आहे पण ती 1 धाव रोखू शकतील काय. खांब जाई खांब पोस्टाची जोगीरदेव पोस्टाची वाडी. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. सामना आवडला असेल तर या शेवटच्या चेंडूवर आपण टाळ्या वाजवू. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. या कॅच सोडल्यात ना त्याआधी तो टेन्शन वाढलाय. एक कॅच घेतली असती तर 2 धाव वाचले असतील. कोणी कोणी कॅच सोडले ते पहा आणि आठवण करा सामन्यात एवढी रंगत का आली आहे. सामना आलाय. सामन्याची शेवटचा चेंडू टाकण्यासाठी प्रेम कदम तयार. प्रेम कदम निघाला की मी गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा म्हणेन तुम्ही मोरया म्हणायचं आहे. शेवटचा चेंडू
सामना चित्तधारक प्रेम कदम निघालाय. बोला गणपती बाप्पा. बघा नशिबाची साथ कुणाला लागले. हात लावू नका. स्टंप घेऊन या. खेळपट्टीवर येऊ नका. समोर या. इकडे या डीजेच्या समोर या. रोहन सानप, ओंकार सानप, योगेश लोटणकर इकडे या. स्टेजच्या समोर या.